सांगली जिल्ह्यामध्ये आज जिल्हा परिषदेसाठी 61 गट व पंचायत समितीच्या 122 गणासाठी मतदान. 18 लाख मतदार मतदान करणार. सांगली जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली होती. आज मतदान आहे. एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 18 लाखाच्या वर मतदार संख्या आहे. जिल्हा परिषदेचे एकूण 61 गट आहेत, तर पंचायत समितीचे 122 गणासाठी आज मतदान होत आहे. या प्रक्रियेमध्ये भाजपच्या वतीने 50 उमेदवार रिंगणात आहेत गटासाठी, तर गणासाठी 104 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने 25 गटासाठी उमेदवार रिंगणात आहेत, तर गणासाठी 49 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीने 31 उमेदवार गटासाठी उभे आहेत, तर 58 गणासाठी उभे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 32 गटासाठी उमेदवार उभे आहेत, तर 55 गणासाठी उमेदवार उभे आहेत. जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने 6 गटासाठी व 9 गणासाठी, तर रयत क्रांती संघटनेच्या वतीने 1 गटासाठी व 2 गणासाठी उमेदवार उभे असून संपूर्ण मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये मात्र भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीने जोरदार मोठ बांधलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट या महाविकास आघाडीतील पक्षांची ताकद किती दिसणार याची उत्सुकता मात्र सांगली जिल्ह्याला लागून राहिली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यामध्ये महाविकास आघाडीने भाजपच्या विरोधात जोरदार ताकद लावलेली आहे. त्यामुळे 61 जिल्हा परिषद गटामध्ये किती उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्याला लागलेली आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.